नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। चरोली येथील तरुणाचा खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात खंडणी विरोधी आणि औद्योगिक तक्रारी निवारण पथकाला यश आले। कौटुंबिक कारणावरून सचिन कुमार राय याचा धारदार शस्त्राने वार करून खून केला होता। पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह आरोपीला अटक केली आहे। गौतम राय असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। चरोली येथील काळेवाडी येथे सचिन कुमार राय याचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे प्रकार 5 डिसेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आला होता। गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण आणि खंडणी विरोधी पथकाकडील पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळावरून सीसीटीव्ही फुटेज तपासले। त्यात अनोळखी व्यक्तीच्या वर्णनावरून आरोपीचे नाव निष्पन्न केले। पोलीस हवालदार आशिष बोटके यांना मिळालेल्या बातमीवरून आणि सहाय्यक फौजदार सुनील कानगुडे यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणावरून मुख्य संशयित हा काळाखडक येथे असल्याची माहिती समोर आली। त्यानुसार पोलीस पथकाने काळाखडक येथे जाऊन गौतम राय याला पकडले। त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने अल्पवयीन मुलाच्या मदतीने कौटुंबिक कारणावरून हा खून केल्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी मावळ तालुक्यातील मोहितेवाडी येथून 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं। पुढील कारवाईसाठी त्यांना दिघी पोलीस ठाण्यात ताब्यात देण्यात आले आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।